वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो. मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळते. ओके. सो नवोदय आणि स्कॉलरशिप मध्ये आपल्याला महत्वाचे आहेत पाढे. पाढे, वर्ग, घन. तर आपण स्टार्ट करूया आज पाड्यापासून. सगळ्यांना पाढे कमीत कमी 30 पर्यंत तरी पाढे पाठच असले पाहिजेत. सो काही जणांना पाठ असतात, काही जणांना पाठ नसतात. आपण एक पाढे बनवण्याची आपल्याला स्वतःला एक चॅलेंज देऊयात आणि आजचा पाढा आपल्याला बनवायचा आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. मी माझी स्क्रीन शेअर करतो. आता आपल्याला रोजचा तारखेचा पाढा बनवायचा आहे. ओके. रोजच आपल्याला हे प्रॅक्टिस करायची आहे. सो आजची तारीख आहे 4. सो आपण आज बनवूया 4चा पाढा. ओके. सो लेट स्टार्ट. माझ्यासोबत चालू करा 4चा पाढा. सगळ्यांना बहुतेक पाठ असेल, पण आपल्याला त्याच्या पुढे आणखीन एक्स्ट्रा काहीतरी करायचंय. सो काय करायचं आपण बघूया. सो चालू करा माझ्यासोबत 4चा पाढा तयार करायला. पाढा तयार करताना आपल्याला काय करायचंय, कोणत्या पद्धतीने करायचं बघा. 4 गुणिले 1 बरोबर 4. ओके. 4 दोन्ही 8. ओके. 4 त्रिकोण 12. ओके. 4 चूक 16. 4 पंचे 20. 4 सख्ख 24. 4 सत्ते 28. 4 आठम 32. 4 9 36 आणि 4 आहे 40. ओके. क्लिअर आहेत का माझ्यासोबत इथपर्यंत सगळेजण? गुड. नेक्स्ट आपल्याला आपल्याला साधारण अभ्यासक्रमापेक्षा नवोदय स्कॉलरशिप हा थोडासा टफ लेवलचा अभ्यासक्रम आहे. सो आपल्याला प्रॅक्टिस पण तशीच थोडीशी जास्त करायची आहे. सो करू प्रॅक्टिस आपण. स्टार्ट करा पुढं. 4 गुणिले 11. ज्यांना लक्षात येत नाही गुणाकार त्यांनी इकडे लक्ष द्या अगोदर, नंतर लिहून घ्या. ह्याची पीडीएफ मिळणार आहे, व्हिडिओ पण मिळणार आहे. सो ज्या मुलांना गुणाकारामध्ये अडचणी आहेत किंवा ज्यांना आता इथं पुढं 4 गुणिले 11 कसं करायचं हे लक्षात येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. ओके. त्या 4 ने अगोदर काय करायचं आपल्याला, एकक स्थानच्या अंकाला एकक स्थानचा अंक. ओके. हा जो इकडचा अंक आहे उजव्या साईडचा एकक स्थानचा, त्याला गुणायचं 4 1 4. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ही झाली पहिली स्टेप. आता ही दुसरी स्टेप काय असेल, 4 ने आपल्याला दशक स्थानच्या अंकाला गुणायचंय. ओके. 4 1 4. क्लिअर. नेक्स्ट 4 गुणिले 12. ओके. 4 दोन्ही 8. परत 4 1 4. अगोदर एकक स्थानच्या अंकाला गुणायचंय गुणाकारामध्ये, त्यानंतर दशक स्थानच्या अंकाला. ओके. सिंपल सिंपल चालायचं आपल्याला एकदम. 4 गुणिले 13. ओके. 4 त्रिकोण 12. 12ला 2 हातचा आला 1. हातचा द्यायला विसरायचं नाही, लिहायचाच. लिहिल्यानंतरच आपल्याला आपल्याला लक्षात काही ठेवायचंच नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, कृती करत चालायचे. सो आपलं चुकणार नाहीच. ओके. नेक्स्ट 4 गुणिले 1 4. 4 1 4 आणि 1 5. ओके. फास्ट चालूया आपण. 4 गुणिले 14. 4 चोक 16. 16ला 6 हातचा आला 1. 4 1 4. 4 आणि 1 5. नेक्स्ट 4 गुणिले 15. ओके. 4 पंचे 20. 20ला 0 हातचे आले 2. 4 1 4. 4 आणि 2 6. नेक्स्ट
4 गुणिले 16, 4 सख 24, 24ला 4 हातचे आले 2, 4 1 4, 4 आणि 2 6. नेक्स्ट 4 गुणिले 17, 4 सत्ते 28, 28ला 8 हातचे आले 2, 4 1 4 आणि 2 6. नेक्स्ट 4 गुणिले 18, 4 8 32, 32ला 2 हातचे आले 3, 4 1 4, 4 आणि 3 7. नेक्स्ट 4 गुणिले 19, 4 9 36, 36ला 6 हातचे आले 3, 4 1 4, 4 आणि 3 7. नेक्स्ट 4 गुणिले 20. ओके. इथे एक गुणाकाराचा नियम लक्षात ठेवायचा आपल्याला. कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. सो 4 गुणिले 0 0, 4 दोन्ही 8. क्लिअर आहेत का सांगा मला इथपर्यंत सगळेजण? सोबत आहेत का? जे जे सोबत आहेत त्याने हात करा असा. 4 गुणिले 20 पर्यंत कोण कोण आहेत? ओके. स्वराज, अंश, अनंता, ओके, सोज्वल, ठीक आहे. सो चला पुढं. 4 गुणिले 20 झाले. 4 गुणिले 21. सेम सेम करायचं आपल्याला. अगोदर एकक स्थानच्या अंकाला गुणायचं, नंतर दशक स्थानच्या. सो 4 1 4, 4 दोन्ही 8. ओके. 4 गुणिले 22, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. ओके. 4 गुणिले 23, अगोदर एकक नंतर दशक. 4 त्रिकोण 12, 12ला 2 हातचा आला 1, हातचा द्यायला विसरू नका. 4 दोन्ही 8, 8 आणि 1 9. 4 गुणिले 24, 4 गुणिले 24, 4 1 चोक 16, 16ला 6 हातचा आला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. नेक्स्ट 4 गुणिले 25, 4 पंचे 20, 20ला 0 हातचे आले 2, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10. क्लिअर. नेक्स्ट 4 गुणिले 26, 4 सख 24, 24ला 4 हातचे आले 2, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10. नेक्स्ट 4 गुणिले 27, 4 सत्ते 28, 28ला 8 हातचे आले 2, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10. नेक्स्ट 4 गुणिले 28, 4 8 32, 32ला 2 हातचे आले 3, 4 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11. नेक्स्ट 4 गुणिले 29, 4 9 36, 36ला 6 हातचे आले 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11. नेक्स्ट 4 गुणिले 30, एकक स्थानच्या संख्येला अगोदर गुणायचे. सो कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. 4 गुणिले 0 0, 4 त्रिकोण 12. ओके. क्लिअर आहे का इथपर्यंत? आहेत का सगळे माझ्यासोबत? सांगा मला. गुड. चलो नेक्स्ट. फुल प्रॅक्टिस करायची आपल्याला. पुढे जाऊया आपण. 4 गुणिले 31, 4 गुणिले 41 आणि 4 गुणिले 51. सो माझ्यासोबत चलायचे सगळ्यांनी. ओके. 4 गुणिले 31, अगोदर एकक स्थानच्या अंकाला गुणा. 4 1 4, 4 त्रिकोण 12. क्लिअर. 4 गुणिले 32, ओके. 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12. नेक्स्ट 4 गुणिले 33, ओके. 4 त्रिकोण 12, 12ला 2 हातचा आला 1, 4 त्रिकोण 12, 12 आणि 1 13. नेक्स्ट 4 गुणिले 34, 4 चोक 16, 16ला 6 हातचा आला 1, 4 त्रिकोण 12, 12 आणि 1 13. नेक्स्ट 4 गुणिले 35, 4 पंचे 20, 20ला 0 हातचे आले 2, ओके.
चार त्रिकोण 12, 12 आणि 2 14. नेक्स्ट 4 × 36, 4 × 24 ला 4 हातचे आले 2. चार त्रिकोण 12 आणि 2 14. नेक्स्ट 4 × 37, 4 × 7 28 ला 8 हातचे आले 2. चार त्रिकोण 12 आणि 2 14. नेक्स्ट 4 × 38, 4 × 8 32, 32 ला 2 हातचे आले 3. चार त्रिकोण 12, 12 आणि 3 15. नेक्स्ट 4 × 39, 4 × 36 ला 6 हातचे आले 3. चार त्रिकोण 12, 12 आणि 3 15. नेक्स्ट 4 × 40, कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. अतिशय महत्वाचा रूल आहे, लक्षात ठेवायचा आपल्याला. सो 4 × 0 0, 4 × 4 16. क्लिअर आहेत का सोबत सगळेजण? सोबत आहेत का माझ्या? सांगा पटकन, फास्ट हात दाखवा मला. ओके गुड. अनंता काय अडचण आहे बाळा? सोबत असले तर हात करा, आपण पुढे चलू लगेच फास्ट. ओके चलो नेक्स्ट 4 × 41, 4 1 4, 4 1 चौक 16. नेक्स्ट 4 × 42, 4 2 8, 4 1 चौक 16. नेक्स्ट 4 × 43, फास्ट करायचं आपल्याला आता, फास्ट फास्ट स्पीड वाढवायची आपली. 4 त्रिकोण 12 ला 2 हातचा आला 1, 4 चौक 16, 16 अधिक 1 17. 4 × 44, 4 चौक 16, 16 ला 6 हातचा आला 1, 4 चौक 16 आणि 1 17. नेक्स्ट 4 × 45, 4 पंचे 20, 20 ला 0 हातचे आले 2, 4 चौक 16, 16 आणि 2 18. नेक्स्ट 4 × 46, 4 सक 24 ला 4 हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18. नेक्स्ट 4 × 47, 4 7 28 ला 8 हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18. नेक्स्ट 4 × 48, 4 8 32 ला 2 हातचे आले 3, 4 चौक 16 आणि 3 19. नेक्स्ट 4 × 49, 4 9 36, 36 ला 6 हातचे आले 3, 4 चौक 16 आणि 3 19. नेक्स्ट 4 × 50, रूल लक्षात ठेवायचा आपल्याला, कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर गुणाकार शून्यच येणार आहे. सो 4 × 0 0, 4 पंचे 20. क्लिअर? सिंपल आहे का? काय अडचण आहे का? एकदम सिंपल सिंपल चालायचं आपल्याला. आहेत का माझ्यासोबत सगळेजण? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? चलो नेक्स्ट 4 × 51, 4 1 4, 4 पंचे 20. नेक्स्ट 4 × 52, मेक इट फास्ट 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 करायचं आपल्याला आता. 4 2 8, 4 पंचे 20. नेक्स्ट 4 × 53, 4 त्रिकोण 12, 12 ला 2 हातचा आला 1, 4 पंचे 20, 20 आणि 1 21. नेक्स्ट 4 × 54, 4 चौक 16, 16 ला 6 हातचा आला 1, 4 पंचे 20 आणि 1 21. 4 × 55, 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22. क्लिअर? नेक्स्ट 4 × 56, 4 सक 24 ला 4 हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22. नेक्स्ट 4 × 57, 4 सत्ते 28, 28 ला 8 हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22. ओके. नेक्स्ट 4 × 58, 4 8 32, 32 ला 2 हातचे आले 3, 4 पंचे 20, 20 आणि 3 23. नेक्स्ट 4 × 59, 4 9 36, 36 ला 6 हातचे आले 3, 4 पंचे 20 आणि 3 23. नेक्स्ट 4 × 60, परत सेम रूल, कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. सो 4 × 0 0, 4 सक
24. क्लिअर? सिंपल आहे का? सिंपल आहे का? गुड. चलो नेक्स्ट. पुढे जायचं आपल्याला. 4 गुणिले 61, 4 गुणिले 71 आणि 4 गुणिले 81. क्लिअर आहे का? ट्राय करा माझ्यासोबत. चला. 4 1 4 अगोदर एकक स्थानच्या अंकाला, नंतर दशक स्थानच्या. 4 7 24. नेक्स्ट 4 गुणिले 62, 4 2 8, 4 7 24. नेक्स्ट 4 गुणिले 63, 4 त्रिकोण 12, 12ला 2 हातचा आला 1, 4 7 24 आणि 1 25. नेक्स्ट 4 गुणिले 64, 4 चौक 16ला 6 हातचा आला 1, 4 7 24 आणि 1 25. नेक्स्ट 4 गुणिले 65, 4 पंचे 20, 20ला 0 हातचे आले 2, 4 7 24, 24 आणि 2 26. क्लिअर? नेक्स्ट 4 गुणिले 66, 4 7 24, 24ला 4 हातचे आले 2, 4 7 24, 24 आणि 2 26. नेक्स्ट 4 गुणिले 67, हातचा द्यायला विसरू नका. हातचा लक्षात नाही ठेवायचा आपल्याला, हातचा देऊन टाकायचा आहे, लिहायचा आहे, फक्त अंक लिहायचा आहे. त्यामुळे आपलं गणित 100% बरोबर येणार आहे. ओके. नेक्स्ट 4 7 28, 28ला 8 ह्याचे आले 2, 4 7 24, 24 आणि 2 26. नेक्स्ट 4 गुणिले 68, 4 8 32, 32ला 2 ह्याचे आले 3, 4 7 24, 24 आणि 3 27. नेक्स्ट 4 गुणिले 69, 4 9 36, 36ला 6 ह्याचे आले 3, 4 7 24, 24 आणि 3 27. नेक्स्ट 4 गुणिले 70, सेम रूल. कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं तर गुणाकार 0 येणार आहे. तो 4 गुणिले 0 0, 4 7 28. क्लिअर? ओके. तो नेक्स्ट पुढे जाऊया आपण. 4 गुणिले 71, 4 1 4, 4 7 28, 4 गुणिले 72, 4 2 8. ओके. 4 7 28. क्लिअर? नेक्स्ट 4 गुणिले 73, 4 गुणिले 73, 4 त्रिकोण 12, 12ला 2 हातचा आला 1, 4 7 28 आणि 1 29. नेक्स्ट 4 गुणिले 74, 4 चौक 16, 16ला 6 हातचा आला 1, 4 7 28 आणि 1 29. नेक्स्ट 4 गुणिले 75, 4 पंचे 20, 20ला 0 हातचे आले 2, 4 7 28, 28 आणि 2 30. नेक्स्ट 4 गुणिले 76, 4 सक 24, 24ला 4 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30. नेक्स्ट 4 गुणिले 77, 4 7 28, 28ला 8 हातचे आले 2, 4 7 28, 28 आणि 2 30. नेक्स्ट 4 गुणिले 78, 4 8 32, 32ला 2 हातचे आले 3, 4 7 28, 28 आणि 3 31. नेक्स्ट 4 गुणिले 79, 4 9 36, 36ला 6 हातचे आले 3, 4 7 28, 28 आणि 3 31. नेक्स्ट 4 गुणिले 80, परत सेम रूल लक्षात ठेवायचा. कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं तर गुणाकार 0च येणार आहे. सो 4 गुणिले 0 0, 4 8 32. क्लिअर? नेक्स्ट पुढे जाऊया आपण. 4 1 4, 4 8 32. नेक्स्ट 4 गुणिले 82, 4 2 8, 4 8 32. नेक्स्ट 4 गुणिले 83, 4 त्रिकोण 12, 12ला 2 हातचा आला 1, 4 8 32 आणि 1 33. हातचा द्यायला चुकू नका, हातचा दिला तरच आपलं बरोबर येणार आहे. 100% बरोबर येण्यासाठी हातचा द्यायला विसरायचं नाही. ओके. नेक्स्ट 4 चौक 16, 16ला 6,
चला 1 4 8 32 आणि 1 33. क्लिअर. नेक्स्ट 4 × 85. 4×5 = 20 शून्य. हात आले 2 4 8 32 32 आणि 2 34. नेक्स्ट 4×86. 4 × 24 24 4 हात आले 2 4 8 32 आणि 2 34. नेक्स्ट 4×87. 4 × 7 = 28 28 8 हात आले 2 4 8 32 आणि 2 34. नेक्स्ट 4×88. 4 8 32 32 2 हात आले 3 4 8 32 आणि 3 32 आणि 3 35. ओके. नेक्स्ट 4×89. 4 9 36 6 हात आले 3 4 8 32 32 आणि 3 35. नेक्स्ट 4×90. कोणत्याही संख्येनं शून्यला गुणाकार शून्य येणार आहे. 4×0 0 4 9 आहेत का सांगा मला इथपर्यंत का सगळे कोण कोण माग आहे. ओके. अंश, समृद्धी, स्वराज, गुड, अनंता. काय अडचण आहे का बा? सोबत असेल तर हात दाखवा मला, म्हणजे आपल्याला फास्ट पुढे जाता येईल लगेच. गुड. सोजवळ, वेदिका, अनंत. काय अडचण आहे का? ओके चलो नेक्स्ट. ओके. तो 4 × 91. 4 1 4 4 9 36. क्लिअर. 4 × 92. 4 2 8 4 9 36. ओके. नेक्स्ट 4 × 93. 4 त्रिकोण 12 12 2 हात आला 1 4 9 36 आणि 1 37. क्लिअर. चलो नेक्स्ट 4 × 94. 4 चौक 16 16 6 हात आला 1 4 9 36 आणि 1 37. नेक्स्ट 4 × 95. 4 5 20 20 शून्य हात आले 2 4 9 36 आणि 2 38. नेक्स्ट 4 × 96. 4 7 24 4 हात आले 2 4 9 36 आणि 2 38. नेक्स्ट 4 × 97. 4 7 28 28 8 हात आले 2 4 9 36 36 आणि 2 38. नेक्स्ट 4 × 98. 4 8 32 32 2 हात आले 3 4 9 36 आणि 3 39. नेक्स्ट 4 × 99. 4 9 36 36 6 हात आले 3 4 9 36 आणि 3 39. नेक्स्ट 4 × 40. इथं परत रूल लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, कोणत्याही संख्येनं शून्यला गुणलं सॉरी कोणत्याही संख्येनं शून्यला गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. आता बघा इथं एकच दशक शतक झालंय. सेम रूल आहे आपला. आपल्याला एककाला अगोदर गुणायचंय. सो 4 × 0 कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं शून्य येणार आहे. नेक्स्ट दशक स्थानच्या अंकाला गुणायचंय. 4 × 0 कोणत्याही संख्येला शून्यनं गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. नेक्स्ट 4 1 4 कोणत्याही संख्येनं 1 ला गुणलं तर तीच संख्या येईल. ओके. सो आपल्याला सामान्य अभ्यासक्रमाच्या थोडासा पुढचा अभ्यासक्रम करायचा आहे. सो आपण 4चा पाढा 10 पर्यंत पाठ करतात. आपण 4चा पाढा 100 पर्यंत बनवला. ओके. लेट्स चॅलेंज. स्वतःलाच चॅलेंज द्यायचा आहे आता, आणि आपल्याला ह्याच्या पुढे पण पाढा बनवायचा आहे. ओके. क्लिअर. रेडी आहेत का सगळे सांगा मला. इंटरेस्टिंग वाटतंय का? आतापर्यंत आपण पाढा बनवला, इंटरेस्टिंग वाटतंय का? सांगा मला सगळेजण एकदा. 4चा पाढा आतापर्यंत आपण फक्त 10 पर्यंतच बनवला असेल. ओके. आज आपण 100 पर्यंत बनवलं. आता आपल्याला स्कॉलरशिप आणि नवोदय सारख्या सामान्य अभ्यासक्रमापेक्षा
थोड्याशा टफ असणार एक्झाम द्यायचे. सो आपल्याला प्रॅक्टिस पण थोडीशी जास्त करायची आहे. ओके. सो इथपर्यंत काय अडचण आहे का? पाडा बनवायला सोपा वाटला का सांगा मला सगळ्यांना. अंश काय अडचण आहे बा? क्लिअर आहे का? ओके, चला पुढे चालायचं का आपण? आपल्याला जे अचीव करायचं आहे ते सगळ्यांपेक्षा सामान्य अभ्यासक्रमापेक्षा थोडस जास्त आहे. सो आपण सामान्य अभ्यासक्रमापेक्षा थोडीशी जास्त मेहनत केली पाहिजे. ऑलिम्पिकचे खेळाडू बघता का आपण? 100 मीटरची रनिंग असते, पण ते 100 मीटरच्या रनिंगसाठी 4-4, 5-5 वर्ष प्रॅक्टिस करतात. त्यावेळेस ते गोल्ड मेडल मिळवतात. आपल्याला स्कॉलरशिप पासच व्हायची आहे, नवोदय अचीवच करायचंय. सो आपल्याला प्रॅक्टिस सगळ्यांपेक्षा थोडीशी जास्त करावं लागेल. ओके, रेडी आहेत का सांगा सगळेजण? आणि जे जे व्हिडिओ बंद आहेत ज्यांचे ज्यांचे, सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. सोज्वल, प्रथमेश, स्मिता, गुड. क्लिअर आहे का इथपर्यंत? चलो नेक्स्ट, आपल्याला फास्ट आणखीन पुढे द्यायचं. आपल्याला आणखीन एक्स्ट्रा मेहनत घ्यायची आहे. ओके. रेडी. चलो नेक्स्ट, आपल्याला पुढे जायचं, आणखीन थांबायचं नाही इथं. तो 4 गुणिले 101. ओके. तो आता इथं बघा, एकक दशक शतक, इथे 3 अंक झाले. एकक झाला, दशक झाला, शतक झाला. सेम प्रोसिजर आहे. अगोदर एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक. क्लिअर? तो 4 1 4. कोणत्याही संख्येनं 1 ला गुणलं तर तीच संख्या येते. ते दुसरा एक रूल आहे आणखी, 4 गुणिले 0. कोणत्याही संख्येने 0 ला गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. आणि परत सेम, कोणत्याही संख्येनं 1 ला गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते. ओके. सो 4 1 4. नेक्स्ट, 4 गुणिले 102. 4 2 8. 4 गुणिले 0 0. कोणत्याही संख्येने 0 ला गुणलं गुणाकार शून्य येणार आहे. 4 1 4. कोणत्याही संख्येने 1 ला गुणलं तर तीच संख्या येते. नेक्स्ट, 4 गुणिले 103. ओके. सो 4 1 12 ला 2. हातचा आला 1. कोणत्याही संख्येने 0 ला गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. 4 गुणिले 0 0. 0 अधिक 1 1. ओके. आणि परत 4 1 4. क्लिअर? इथं थोडस लक्ष द्या, हातचा द्यायला चुकू नका. हातचा कुठं द्यायला ते लक्ष ठेवा. ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांनी लक्ष द्या, नंतर लिहा, काय अडचण नाही. आपल्याकडे पीडीएफ येणारच आहे. ओके. जर आपल्याला हा गुणाकार लक्षात येत नसेल तर लिहून घेऊ नका, फक्त लक्ष द्या. नंतर आपण लिहिता येईल आपल्याला पीडीएफ आल्यानंतर. ओके. बघा आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. 4 4 16. 16 ला 6. हातचा आला 1. 4 गुणिले 0. कोणत्याही संख्येने 0 ला जर गुणलं तर गुणाकार शून्य येणार आहे. 4 गुणिले 0 0. 0 अधिक 1 1. परत 4 1 4. नेक्स्ट, 4 गुणिले 105. ओके. 4 5 20. 20 ला 0. हातचे आले 2. 4 गुणिले 0 0. 0 अधिक 2 2. 4 1 4. नेक्स्ट, 4 गुणिले 106. 4 7 24. 24 ला 4. हातचे आले 2. 4 गुणिले 0 0. अधिक 2 2. 4 1 4. नेक्स्ट, 4 गुणिले 107.
4 सत्ते 28, 28 ला 8 हातचे आले 2, 4 गुणिले 0 0, 0 अधिक 2 2, 4 1 4. नेक्स्ट 4 गुणिले 108, 4 8 32, 32 ला 2 हातचे आले 3, 4 गुणिले 0 0, 0 अधिक 3 3, 4 1 4. ओके. नेक्स्ट 4 गुणिले 109, 4 9 36, 36 ला 6 हातचे आले 3, 4 गुणिले 0 0, 0 अधिक 3 3, 4 1 4. नेक्स्ट 4 गुणिले 110, परत सेम एककापासून एकक दशक शतक असं करत करत आपल्याला पुढे जायचंय. सो 4 गुणिले 0 0, कोणत्याही संख्येने शून्यला गुणलं तर गुणाकार 0 येणार आहे. नेक्स्ट 4 गुणिले कोणत्याही संख्येने 1 ला गुणलं तर तीच संख्या येते. 4 1 4, 4 1 4. ओके. नेक्स्ट पुढे जायचं का आपल्याला? 4 गुणिले आणखी पुढे जायचंय. 4 गुणिले 111. ओके. नेक्स्ट 4 1 4, परत दशक स्थान 4 1 4, परत शतक स्थान 4 1 4. ओके. क्लिअर. नेक्स्ट 4 गुणिले 112, 4 गुणिले 8, 4 1 4, 4 1 4. ओके. 4 गुणिले 113, 4 त्रिकोण 12, 12 ला 2 हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. नेक्स्ट 4 1 4. ओके. नेक्स्ट 4 गुणिले 114, 4 चौक 16, 16 ला 6 हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 1 4. नेक्स्ट 4 गुणिले 115, 4 पंचे 20, 20 ला 0 हातचे आले 2, हातचा देताना व्यवस्थित काळजी न द्या. 4 1 4, 4 आणि 2 6, परत नेक्स्ट 4 1 4. ओके. क्लिअर. 4 गुणिले 116, 4 सक 24, 24 ला 4 हातचे आले 2, 4 1 4 आणि 2 6, 4 1 4. ओके. क्लिअर. 4 गुणिले 117, 4 7 28, 28 ला 8 हातचे आले 2, 4 1 4, 4 2 आणि 2 6, 4 1 4. क्लिअर. 4 गुणिले 118, 4 8 32, 32 ला 2 हातचे आले 3, 4 1 4 आणि 3 7, 4 1 4. नेक्स्ट 4 गुणिले 119, 4 9 36, 36 ला 6 हातचे आले 3, 4 1 4 आणि 3 7, 4 1 4. नेक्स्ट 4 गुणिले 120, परत रूल लक्षात ठेवायचा आपल्याला, कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं गुणाकार 0 येणार आहे. 4 गुणिले 0 0, 4 2 8, 4 1 4. क्लिअर. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा सगळ्यांना मला एकदा. सगळेजण माझ्या बरोबर आहेत का? ओके. समृद्धी, अंश, अनंता, प्रथमेश, नीता यादव आणि भीमसिंग गवित. व्हिडिओ चालू करा बाळांनो, म्हणजे काय लक्षात येईल नेमकं अडचण आहे काय आहे काय काय नाही. बॅकग्राऊंडचा विचार करायचा नाही. आपण जिथं बसलेले आहेत तिथून फक्त व्हिडिओ चालू करा. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळेजण? सांगा मला एकदा. गुड. ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत ते तर क्लिअर आहे. चॅलेंज आहे आपल्यासाठी एक आता. ओके. कुणा कोणाला चॅलेंज आवडते सांगा मला. कोण कोण ऍक्सेप्ट करणार आहे? कुणा कोणाला चॅलेंज पाहिजे सांगा मला. गुड. सगळ्यांनाच पाहिजे. गुड. आपण एक चॅलेंज घेऊयात आता. आपल्याला चॅलेंजिंग अभ्यासक्रम करायचा ना, तो छोटे छोटे चॅलेंजेस रोज आपण अचीव केले पाहिजेत. मग आपल्याला बिग टार्गेट अचीव करता येईल. ओके. सो काय चॅलेंज आहे बघू आपण. सो ओके. सो आपल्याला काय करायचं आता, चॅलेंज काय आहे आपला, तर 4चा पाढा आपल्याला 400 पर्यंत तयार करायचा. पुन्हा पुण्याची तयारी आहे सांगा मला. पुन्हा कुणाला बनवता येईल? गट 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 गट. आणि सगळ्यांनी पाढा बनवायचा आहे आणि ग्रुपवर टाकायचा आहे. महत्वाचं आहे. डेली जो आपण अभ्यास करणार आहे, आपल्याला दुसरं काहीच नाही. आजपासून आज आपला क्लास चालू झाला. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढा अभ्यास सांगितला तेवढा अभ्यास जे मुलं करतील 100% स्कॉलरशिप अचीव होईल. नवोदय, आपलं जे स्वप्न आहे नवोदय विद्यालयाला ऍडमिशन घ्यायचं ते पण पूर्ण होईल. अडचण काहीच येणार नाही.
प्रॅक्टिस जेवढी सांगितली तेवढी केली पाहिजे. जे मुलं प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करतील 100% ते नवोदयाला लागून जातील, प्लस स्कॉलरशिप पण अचीव होईल त्यांना. ओके. सो टार्गेट काय लक्षात आलं का आपलं? काय टार्गेट आहे आपलं आजचं? पाढा 400 पर्यंत बनवायचा आहे. 4चा पाढा 400 पर्यंत बनवायचा आहे. 100 पर्यंत 110 120 पर्यंत आपण बनवलेलाच आहे. ओके. आणखीन कुणाला काय अडचण आहे का सांगा मला फास्ट. सो